सफेद कारलं करते. लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, कारलं, शेंगदाण्याचं कूट, तिखट आणि मीठ लागणार आहे आपल्याला आणि जिरे मोहरीची फोडणी. आता ही कारली आहेत ना, ती दुपारी मीठ भरून ठेवलेलं 1-3 तास अगोदर. खरं तर ते लवकर काढायला पाहिजे पण खूप वेळ लागला. तर ते आत्ता मी अशी धुवून निपटून घेतले. हाताने दाबून दाबून त्यातलं कडूरस काढून टाकलेला आहे. आता त्याचे तुकडे करूया. तसेच काढल्याला आपण जिरे मोहरी, लसूण, हळद आणि कढीपत्ता फोडणी दिली. आता यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. तिखट टाकलं, कोथिंबीर, मंदाचेवर आपण हे खरपूस परतून घेतलं. थोडा वेळ तर झाकण ठेवूया. मीठ आधीच टाकलं ते एक्स्ट्राचं मीठ आलं काढून टाकू आपण. झाकण काढूया. परत तिला परतून कोणी भरली कारली करतात. कुकरमध्ये पटकन होतात, 2 शिट्ट्यामध्ये छान शिजतात. आता आपला कुकर आपण थोडंसं पाणी टाकूया. शांतपणे शिजू द्यायचा. अजिबात घाई करायची नाही. 17 वेळा उलटं करायचं नाही. मस्त मंदाचेवर शिजलं का आपोआप ते चवदार होऊन जातं. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. एक 5-7 मिनिटांनी बघूया. हा मस्त वाटलं. थोडंसंच असं थोडंसं पाणी आपण गॅस बंद करून टाकूया. वास भारी सुटलाय. शिजलेत पण छान आमचे, पटकन तुटतात. ते सफेद कारलं जेवढं शिळं होईल ना, आता उद्या सकाळी तर छान लागेलच. आत्ताही ताजं ताजं चांगलं लागेलच खायला भाकरीबरोबर. उद्या संध्याकाळी, परवा सकाळी जसं समोरच जाईल तसं खूप मस्त लागत राहतं. वासच भारी सुटलाय जाम. वाव. कोथिंबीर पण तिची पाहिजे. मला गावरान कोथिंबीर मिळाली. तिला फुलं पण आलेली होती. आपलं कारलं रेडी आहे. फुलं आलेली कोथिंबीर पण छान लागते, चवदार, आणि हाताचाही वास राहतो त्या कोथिंबीर खोडली तर. गावरान कोथिंबीर कधी निवडून गावरान कोथिंबीर घेऊन यावं. तर आपलं हे पारंपरिक पद्धतीचं सफेद कारलं तयार आहे. जास्त साहित्य नाही, काही नाही. अगदी सोप्या साहित्यामध्ये सुंदर रुचकर असं कारलं. कारल्यासोबत आता गरम गरम भाकरी बनवल्यात आपण. 1 2 3 4. काहीला पापड आले, काहीला नाही आले. काय करणार? इतक्या रात्री स्वयंपाक केल्यानंतर कसं होणार? आमचीही काय म्हणायची, दिवसभर घरी आणि दिव्यानं दळण करी. आता ते माझं वाचनाचं वेळ तिला माहीत होतं. त्याने काय काम सांगितलेलं असतं ना मला, ते रात्री आठवायचं असं ना. आत्ता तर कसं ह्या फोनमुळे, अँड्रॉइड फोनमुळे काय विचारता, ऑनलाईन मीटिंग्स, फोन, मेसेजेस, हजारो ग्रुप, सगळ्यात इतका वेळ जातो ना. निवांत काय करायचं म्हटलं तसं निवांत वेळच काढावं लागतं. आता हे सगळं खाणं सकाळसाठी, उद्याचा सकाळचा नाश्ता आपला तयार. मी मागाशी म्हटलं ना की जेवढं शिळं होईल तेवढं ती छान लागतं भाजी आणि शिळी भाकरी पण.